नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे त्यामधील सराव संच 2.5 आज आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपण पहा महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊ. ठीक आहे. तर पहिला मुद्दा काय सांगायला की ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची मुळे जर अल्फा आणि बीटा असतील तर आपल्याला किती फॉर्म्युले मिळायला लागले? 2 मिळायला लागले. कोणता? अल्फा अधिक बीटा बरोबर वजा b छेद a एक फॉर्म्युला मिळेल आणि अल्फा इंटू बीटा बरोबर c छेद a असे आपल्याला 2 फॉर्म्युले मिळायला लागले. कोणते मिळाले पहा? अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटावाले असे 2. ठीक आहे. तर मग पहा आता दुसरा मुद्दा काय सांगायला, जर डेल्टा बरोबर 0 असेल तर मुळे वास्तव व समान असतात. हे पण महत्त्वाचा टॉपिक आहे, पहा लक्ष द्या. जर डेल्टाची किंमत काय डेल्टा बरोबर 0 मिळत असेल तर मुळे काय व्हायला लागले? वास्तव व समान. डेल्टा कोणाला म्हणत असतो आपण हे लक्षात घ्या. डेल्टा आपण b² वजा 4ac ला डेल्टा म्हणत असतो. जर b² वजा 4ac जर 0 मिळाला तर त्याची मुळे काय होतील? वास्तव व समान होतील. ठीक आहे. जर डेल्टा 0 पेक्षा डेल्टा मोठा असेल, डेल्टा ग्रेटर दॅन 0, जर डेल्टा इथे मोठा असेल 0 पेक्षा तर आपल्याला मुळे वास्तव व असमान मिळतील. समजा आता तिसऱ्या ह्याच्यात पाहायच्यातला, जर डेल्टा हा 0 पेक्षा लहान आहे म्हणजे इथं कोण मोठा झाला? आता 0 मोठा आहे असेल, या टायमाला काय होईल? तर मुळे वास्तव होणार नाहीत. जर 0 मोठा आला पहा डेल्टापेक्षा तर आपल्याला मुळे वास्तव मिळणार नाहीत. हे वास्तव संख्या असणार का? नाही. आणि तिसरा फॉर्म्युला काय मिळायला ते पाहून घ्या. जर मुळे आपल्याला अल्फा आणि बीटा असणारे आपल्याला जर वर्ग समीकरण दिले, ठीक आहे, अल्फा आणि बीटाच्या किमती दिल्या तर आपल्याला वर्ग समीकरण करत असताना या फॉर्म्युल्यामध्ये काय करणार आपण? अल्फा आणि बीटाच्या किमती ठेवून या समीकरणाला सोडवणार. ठीक आहे. तर पहा x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा इंटू x अधिक अल्फा प्लस बीटा बरोबर 0. हे कशाचा फॉर्म्युला मिळाला? जर आपल्याला मुळे अल्फा आणि बीटा असणारे वर्ग समीकरण दिले असेल तर. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले हे 3 फॉर्म्युले होते. तर या 3 फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण काय करणार आहोत? सराव संच 2.5 आज आपण सोडवणार आहोत. ठीक आहे. आपला पहिला चालू आहे सराव संच 2.5 मधला. ठीक आहे. तर प्रश्न काय म्हणते पहा, खाली रिकाम्या चौकटी भरा. तर आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. तर या दिलेल्या वर्ग समीकरणावरून आपल्याला काय करायचे आहे? या 2 व्हॅल्यूचं काय करायचं आहे? मुळाचं स्वरूप सांगायचं आहे. ठीक आहे. तर काय दिलेलं आहे? पहिलं पहा b² वजा 4ac बरोबर 5 आणि b² वजा 4ac बरोबर वजा 5. तर या दोघांच्याही आपल्याला काय करायचं आहे? मुळांचं स्वरूप सांगायचं आहे. तर मुळाचं स्वरूप सांगत असताना पहा काय होईल. आता तुम्हाला या 3 अटी शिकवल्या होत्या. कोणत्या? की डेल बरोबर 0 आणि दुसरी काय होती? डेल ग्रेटर दॅन 0 आणि तिसरी काय होती? डेल लेस दॅन 0. म्हणजे आता पहा डेल ग्रेटर असताना म्हणजे डेल बरोबर 0, डेल म्हणजेच कोण होता आपला? b² वजा 4ac बरोबर 0. जर हे 0 असेल बरोबर इक्वल टू 0 असेल तर हे काय सांगितलं होतं आपण? वास्तव व समान. ठीक आहे. वास्तव व समान म्हणजे ह्या गोष्टी. तर इथं पहा आता डेल जर मोठा आला 0 पेक्षा तर आपण काय सांगितलं होतं? वास्तव व असमान. ठीक आहे. वास्तव व असमान. जर डेलपेक्षा 0 मोठा आला तर याला काय म्हणलं होतं? वास्तव संख्या नाही, वास्तव नाही. असं आपण काय केलं होतं? हे मागच्या 2 मिनिटाखालीच आपण या गोष्टी सांगितल्या होत्या. ठीक आहे. तर मग पहा इथं तुम्हाला प्रश्न काय केलेला आहे? समीकरण दिलेलं आहे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 आणि प्रश्न काय म्हणला? b² वजा 4ac बरोबर 5. तर याचं मुळाचं स्वरूप काय होईल मग? आता बरोबर 5 आहे, बरोबर 5 आहे. आता कोण मोठा आहे? आता पहा 0 पेक्षा 5 आलाय तर इक्वल टू 0 आला का? नाही, 5 आला. तर हे वास्तव व असमान आहे. तर काय सांगलं मग याला? पहा वास्तव व असमान. काय सांगलं याला आता? वास्तव व असमान. आणि खाली काय सांगितलंय? वजा 5 दिलेलं आहे. वजा 5 b² वजा 4ac बरोबर वजा 5. b² म्हणजेच कोण? आपला डेल डेललाच काय म्हटलेलं आहे आपण? b² वजा 4ac. तर डेल हा 0 पेक्षा काय आता? लहान आहे. लहान म्हणजेच काय व्हायला लागलं? वजा 5 आहे. तर डेलची किंमत वजा आली, 0 पेक्षा लहान आली म्हणून आपण काय सांगणार याला? हा वास्तव नाही आहे. काय सांगणार आता याला? वास्तव नाही. ठीक आहे. तर हे आपण पहिला प्रश्न इथं कंप्लीट केलेला आहे. तर यानंतर पहा याच्यामधला दुसरा प्रश्न काय सांगायलो आपण ते चेक करून घेऊया. ठीक आहे. तर दुसरा पहा प्रश्न काय केलं आहे? आता मुळांची बेरीज दिलेली आहे वजा 7 आणि वर्ग समीकरण आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे आणि मुळांचा गुणाकार दिलेला आहे 5. ठीक आहे. तर त्याआधी आपण प्रश्न क्रमांक 3 बघूयात. तर तुम्हाला याच्यात काय दिलेलं आहे पहा, जर अल्फा आणि बीटा ही खालील समीकरणांची मुळे असतील तर 2x वर्ग वजा 4x वजा 3 बरोबर 0. ठीक आहे. तर यामध्ये पहा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे आहे. तर आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा आपण फॉर्म्युला शिकलेला आहे मागच्या 2 मिनिटाखालीच. तर फॉर्म्युला काय होता? वजा b छेद a आणि इथं काय होता पहा? अल्फा इंटू बीटाचा काय होता? c छेद a. तर आता तुम्हाला या समीकरणाला काय करावं लागेल? तुलना करून याची किंमत सांगा. 2 आहे, b ची किंमत किती आहे? वजा 4 आहे, c ची किंमत किती आहे? वजा
3 आहे. तर मला सांगा मग वजा बी छेद ए म्हणलं तर बीची किंमत किती व्हायली, इथं वजा ऑलरेडी आहे आणि वजा 4 आणि छेद ए, तर एची किंमत किती दिलेली आहे आपण 2. ठीक आहे, तर याचं उत्तर किती निघायला लागले ते पाहून घ्या. मग पहा वजा वजा काय झाला अधिक 4/2, तर उत्तर काय व्हायला लागलं आहे पहा 1/2 4, तर उत्तर आलं 2. आता इथं पहा सी छेद ए आहे, तर सीची किंमत किती आहे वजा 3 आहे आणि छेदात किती आहे ते आता 2. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा तिसरा प्रश्न पूर्ण केला आहे. तर आता आपल्याला बघूयात दुसरा प्रश्न. तर आता मुळांची बेरीज आणि गुणाकार दिला, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला शिकवला होता मी 2 मिनिटाखालीच, पहा आठवत असेल तर. काय सांगितलं होता, एक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटा आणि ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. तर हे समीकरणाचं सूत्र होतं. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा देत असाल तर आता पहा मुळांची बेरीज किती दिलेली आहे तुम्हाला, मग ते पाहून घ्या. एक्सचा वर्ग वजा मुळांची बेरीज वजा 7 आहे, तर वजा 7 आणि ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती दिलेला आहे, अल्फा इंटू बीटा म्हणजे मुळाचा गुणाकार दिलेला आहे 5, तर 5 बरोबर 0. ठीक आहे, तर आपण याला काय करू सोडवून घेऊयात. एक्सचा वर्ग वजा वजा काय व्हायला लागला इथं आता अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. तर अशा प्रकारे आपल्याला इथला दुसरा प्रश्न पण काय मिळालेला आहे, त्याचा आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे, तर या प्रकारे आपण प्रश्न क्रमांक पहिला पूर्ण केलेला आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूयात. पहा प्रश्न क्रमांक 2 चालू आहे आपला. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणते पहा, खालील वर्ग समीकरणाची विवेकाची किंमत काढा. आता विवेकाची किंमत काढायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आता आपण मागच्या 2 मिनिटाखाली काय शिकला होता, डेल्टा शिकला होता, जे की डेल्टाला आपण काय म्हटलं होतं b² वजा 4ac. ठीक आहे, तर यालाच काय म्हणत असतो आपण मराठीमध्ये विवेचकाची विवेचक. ठीक आहे, तर यालाच काय म्हणलं आपण विवेचक. तर आपल्याला काय करायचं पहिले, आता या समीकरणाला काय करायचं आहे तुलना करून घ्यायची आहे सामान्य रूपासोबत. तर पहिले काय करू आपण, हे समीकरण जशाला तसं लिहून घेऊया. ठीक आहे, तर x² अधिक 7x वजा 1 बरोबर 0. तर पहिले लिहून घेतल्यानंतर काय करू आपण सामान्य रूपासोबत काय करू याची तुलना करू. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. ठीक आहे, आपण तुलना करत असताना काय सांगणार आता याच्या एची किंमत, बीची किंमत आणि सीची किंमत. मग पहा ए बरोबर किती आहे, याचा सहगुणक कोणी नाही म्हणजे 1 आहे. बीची किंमत पहा 7 आणि सीची किंमत काय कॉन्स्टंटची वजा 1. तर आता आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे. त्याचं सूत्र काय व्हायला लागलं मग पहा b² वजा 4ac बरोबर. ठीक आहे, तर मग मला सांगा बीची किंमत किती आहे आता 7 आहे, त्याचा वर्ग वजा 4, एची किंमत किती आहे 1 आणि सीची किंमत काय वजा 1 आहे. ठीक आहे, तर सांगा 7चा वर्ग 49, 4 1 4 आणि परत 4 न या वजा 1ला गुणा, वजा वजा काय होईल अधिक 4 1 4. ठीक आहे, 49 आणि 4 किती व्हायला लागले पहा 50 आणि हे वरचे 3, उत्तर किती आलं 53. तर b² वजा 4ac लाच आपण काय म्हणत असतो डेल म्हणत असतो, तेच काय आपला विवेचक आहे. ठीक आहे, तर डेलची किंमत किती आलेली आहे 53 आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न काय केला आहे पूर्ण केला आहे. ठीक आहे, तर पहा दुसरा प्रश्न काय आपला, दुसरा इथं काय दिलेला आहे पहा 2y चा वर्ग वजा 5y अधिक 10 बरोबर 0. ठीक आहे, तर आपण याला पण काय करूयात सोडवून घेऊयात. तर पहिले जशाच तसं काय करू आपण हे समीकरण लिहून घेऊयात. ठीक आहे, मग पुढे पहा आता परत काय करायची, याची सामान्य रूपासोबतच तुलना करायची. सामान्य रूप काय आपलं ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सी तुलना करू. ठीक आहे, मग पहा आता सांगा मला याच्यात एची किंमत किती आहे 2. ठीक आहे, लिहिली. परत पहा बीची किंमत किती आहे वजा 5 आणि सीची किंमत किती आहे 10. तर परत विवेचकाचा फॉर्म्युला काय व्हायला लागला b² वजा 4ac बरोबर. ठीक आहे, तर पहा बीची किंमत काय ठेवशाल वजा 5 ठेवा, त्याचा वर्ग वजा पहा 4 आहे तर 4, एची किंमत किती दिलेली आहे 2, तर हे 2 ठेवली. ठीक आहे, मग पुढे पहा सीची किंमत किती दिलेली आहे 10, तर हे काय करू आपण इथं 10 ठेवून देऊया. ठीक आहे, 5चा वर्ग काय व्हायला लागला वजा 5चा वर्ग 25. ठीक आहे, वजा 4 2 8 आणि 8 10 80. ठीक आहे, तर 80 मधून काय करा आता वजा 80 मधून 25 काढा. तर 80 मधून पहिले 20 काढू, किती राहिले 60 आणि त्याच्यातले 5 काढले तर किती व्हायला लागले 55 आणि हा वजा 80 मोठा होता म्हणून त्याचं चिन्ह. तर उत्तर काय झालं वजा 55 आणि b² वजा 4ac लाच आपण काय म्हटलेलं आहे डेल म्हटलेलं आहे, म्हणून याच्या जागी मी काय लिहिलं डेल लिहिलं. म्हणजेच आपण काय करायलो विवेचकाची किंमत काढायलो. तर इथं डेल म्हणजे विवेचकाची किंमत किती आली वजा 55. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलं पहिला आणि दुसरा प्रश्न काय केला इथंच पूर्ण केला. यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूयात. लक्ष द्या, प्रश्न क्रमांक आपला 3 चालू आहे मेन क्वेश्चन 2 मधील. ठीक आहे, तर पहा वर्गमुळात 2x चा वर्ग अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. तर आपल्याला इथं पण काय करायची आहे विवेचकाची किंमत काढायची आहे. तर ठीक आहे, पहिले जशाला तसं लिहून घेऊयात. ठीक आहे, अधिक 4x अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. नंतर काय करत असतो याची तुलना करून ABCच्या किमती घेऊयात लिहून. ठीक आहे,
तर मग पहा ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 सी तुलना करू. ठीक आहे, तुलना करत आहोत आपण. तर तुलना करत असताना आपल्याला काय मिळाली, एची किंमत, बीची किंमत आणि सीची किंमत. एची किंमत किती आहे वर्गमुळात 2, बीची किंमत किती आहे 4 आणि सीची किंमत किती आहे 2 वर्गमुळात 2. ठीक आहे, हे आपल्याला किंमत मिळाली. आपल्याला माहिती आहे काय बी स्क्वेअर वजा 4ac हे कोणाच्या बरोबर आहे डेलच्या, कारण ह्यालाच आपण डेल म्हटलं होतं. तर आपल्याला काय करायचं आहे बी स्क्वेअर वजा 4ac आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. तर पहा बी स्क्वेअरची बीची किंमत किती आहे 4 दिलेली आणि त्याचा वर्ग दिला आहे, वर्ग करा. ठीक आहे, मग आता सांगा 4 परत एची किंमत किती आहे वर्गमुळात 2 आणि पहा परत ए ठेवली, एची वर्गमुळात 2 ठेवली, सीची किंमत काय 2 वर्गमुळात 2 किंमत ठेवून दिली. ठीक आहे, तर पहा इथं काय व्हायला लागलं आहे 4चा वर्ग किती झाला आहे 16 वजा, आता काय करा 4नं या 2ला गुणून घ्या. आधी 4नं 2ला गुणलं तर काय व्हायला 4 2 8 आणि वर्गमुळातल्यानं वर्गमुळातल्याला गुणून घ्या. वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2. ठीक आहे, तर इथं झालं 16 वजा वर्गमुळानं वर्गमुळाला गुणलं 2नं तर काय व्हायला लागलं वर्गमुळाचा वर्ग व्हायला लागला इथं. ठीक आहे, लक्षात घ्या असं होईल. त्याचा वर्ग आणि मूळ कटला तर उत्तर काय व्हायला 16 आणि इथं काय होईल 8 आणि 2. तर परत पहा 16 8 गुणिला 2 16 तर 16 वजा 16 झाला 0. ठीक आहे, तर म्हणजे आपण बी स्क्वेअर वजा 4ac काय म्हटलं डेल म्हणलं तर डेलची किंमत किती आली इथं आता 0 आली. तर अशा प्रकारेचा काय केलेला आपण प्रश्न क्रमांक 2 मधील हा सब क्वेश्चन जो तिसरा आहे तो पण पूर्ण केलेला आहे. तर या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूयात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 3 चालू आहे आपला. प्रश्न 3 काय म्हणते पहा विवेकाच्या किमतीवरून खालील वर्गसमीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवा. आपल्याला काय करायचे आहे विवेचकाच्या किमतीवरून काय करायचं आहे मुळांचं स्वरूप काय करायचं आहे सांगायचं आहे. तर आपल्याला आता मुळांचे स्वरूप सांगायचं असेल तर आपल्याला 3 अटी माहिती आहेत. कोणत्या ती आपण पाहिलेलं आहे पहा. एक डेल बरोबर 0, दुसरी काय शिकलेली आहे डेल ग्रेटर दॅन 0 आणि तिसरी काय शिकली पहा डेल लेस दॅन 0. म्हणजे आपल्याला माहिती आहे जर डेल म्हणजेच कोण बी स्क्वेअर वजा 4ac आहे बरोबर, यालाच आपण काय म्हणत असतो डेल म्हणत असतो. हा जर 0 आले बराबरी 0 मिळाला तर मुळांचे स्वरूप काय होते वास्तव व समान होत असते. काय होत असते वास्तव व समान, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, वास्तव व समान होते. तर इथं काय होते जर डेल मोठा आला 0पेक्षा तरी आपण काय सांगत असतो याला आपण वास्तव व असमान सांगत असतो, वास्तव व असमान. ठीक आहे, मग पुढे काय सांगलं होतं आता पहा बरं, जर डेलपेक्षा 0 मोठा आला तर आपण काय सांगणार याला वास्तव संख्या नाही, वास्तव नाही. आपण या पद्धतीने आपण सांगितलं होतं. ठीक आहे, तर आता तुम्हाला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर आता डेल ग्रेटर दॅन आला तर म्हणजेच काय आला पाहिजे 0पेक्षा. आता या 0पेक्षा समजा इथं तुम्हाला 1 2 3 4 अशी कोणतीही गोष्ट मिळायला लागली. ठीक आहे, तर हे वास्तव व समान असेल. आणि जर इथं समजा निगेटिव्ह संख्या यायला लागल्या अशा कोणत्याही तर वास्तव नसणार ती, हे आपल्याला माहिती होतं. ठीक आहे, तर मग आपण काय करणार आता इथं पहा पहिला प्रश्न सोडून घेऊयात जसा आधी सोडवला तसाच. मग सोडवा याला एक्सचा वर्ग वजा 4x अधिक 4 बरोबर 0. तर पहिले काय करू समीकरणाची तुलना करू सामान्य रूपासोबत. एक्सचा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करू किंवा c तुलना करू. आता तुलना करत असताना आपल्याला माहिती आहे काय सांगत होतो आपण ची किंमत काय आहे मग याची किंमत 1, बीची किंमत काय आहे वजा 4 आणि सीची किंमत काय आहे 4. तर आपल्याला माहिती आहे की डेल बरोबर कोण आहे डेल्टा कोणाला म्हटलेला आहे आपण बी स्क्वेअर वजा 4ac सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग मला सांगा आता बी स्क्वेअर वजा 4ac किंमत काढायची आहे. तर डेल्टा बरोबर आता पहा बीची किंमत ठेवा, बीची किंमत काय ठेवशाल वजा 4 ब्रॅकेटचा वर्ग वजा 4. सांगा एची किंमत काय आहे आता 1 आहे तर 1 ठेवली, सीची किंमत किती आहे 4 आहे तर 4 ठेवलेली आहे. ठीक आहे, तर मग मला पहा आता 4चा वर्ग किती झाला आहे 16 वजा 4 1 4 आणि परत 4चा वर्ग काय व्हायला लागला इथं पण 16च. ठीक आहे, तर 16 वजा 16 0. तर डेल्टाची किंमत किती मिळालेली आहे मला इथं आता 0 मिळाली, कारण फॉर्म्युला काय होता डेल्टा बरोबर बी स्क्वेअर वजा 4ac. ठीक आहे, मग आपण काय सांगणार आता पहा डेल्टाची किंमत जर 0 मिळाली, डेल्टा जर 0 मिळाला तर ते वास्तव व समान आहे. दिलेलं वर्ग समीकरण काय आहे वास्तव व समान आहे. मग काय सांगणार वर्ग समीकरणाची मुळे पहा लिहा वर्ग समीकरणाचे मुळांचे स्वरूप लिहा मुळे लिहिण्यापेक्षा मुळांचे स्वरूप वास्तव व समान आहे. काय आहे मुळांचे स्वरूप वास्तव व समान आहे. ठीक आहे, वास्तव व समान.
आहे. तर इथं काय झालं, आपला पहिला प्रश्न काय झाला इथेच आपला पूर्ण झाला. तर यानंतर आपण काय पाहूयात, दुसरा प्रश्न समजून घेऊयात. इथं दिलेला आहे. मग पहिले तसंच करू, याला काय करू, समीकरण लिहून घेतलं आहे. परत काय केलं, सामान्य रूपासोबत तुलना केली. तर सांगा सामान्य रूप काय, AX चा वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0. याच्यासोबत काय केली, याची तुलना केली, C तुलना करू. ठीक आहे, तुलना करत आहेत. मग मला सांगा, तर A ची किंमत किती व्हायला लागली इथं 2. ठीक आहे, B ची किंमत किती आली -7 आणि C ची किंमत किती आली 2. तर सूत्र काय दिलेलं आहे, मुळाच्या स्वरूपासाठी आपण काय लिहिलं, डेल बरोबर B² वजा 4AC. तर मला सांगा आता B² वजा 4AC लिहिलं आहे, तर B ची किंमत किती आहे, तर इथं -7 ब्रॅकेटचा वर्ग वजा 4. A ची किंमत किती आहे 2. C ची किंमत किती आहे 2. ठीक आहे, तर -7चा वर्ग किती झाला 49 झाला. ठीक आहे, मग आता वजा, आता पहा 4 न 2 ला गुणलं तर काय व्हायला, 4 2 8 आणि 8 2 16. तर ठीक आहे, आपण इथं सांगायला लागलो आहे. आता पहा, आता काय केलं, 7चा वर्ग 49 मधून 16 काढायचे आहे. तर ठीक आहे, तर 40 मधून 10 गेले, किती राहिले 30 राहिले. तर 30 मधून आपल्याला काय करायचं आहे, पहा 40 मधून 10 गेले 30 आणि हे वरचे 39 मधून हा जर 5 काढला तिथं किती व्हायला लागले, आता सरळ 6 काढला, 6 गेले तर किती राहिले 34 राहिले. ठीक आहे, तर इथं उत्तर किती आलं, 34 आलं. डेलची किंमत किती मिळाली, 34 मिळाली. म्हणजे डेल मोठा आहे याच्यापेक्षा. म्हणून आपण काय सांगणार, आता वर्गसमीकरणाचं स्वरूप, वर्गसमीकरण किंवा असं लिहा, वर्गसमीकरण वास्तव व असमान आहे. वर्गसमीकरण वास्तव व असमान आहे, वास्तव व असमान आहे, हे आपण लिहिलं. आणि इथंच आपले काय झालेले आहेत, हे 2 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत तिसऱ्यातले. तर यानंतर आपण यामधीलच प्रश्न क्रमांक 3 बघूयात. लक्ष द्या, प्रश्न क्रमांक आपला 3 चालू आहे. काय सांगलाय पहा, m चा वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. तर याला पण काय करायचं आहे, या समीकरणाला पण काय करायचं आहे, याच्यातून मुळाचे स्वरूप काढायचे आहे. तर ठीक आहे, तर आपण काय करू, याला पहिले जशाला तसं लिहून घेऊयात. m चा वर्ग अधिक 2m अधिक 9 बरोबर 0. तर नंतर काय करू, याची तुलना करू सामान्य रूपासोबत. AX चा वर्ग अधिक BX अधिक C बरोबर 0. तर आपण काय करावं, याला सामान्य रूपात तुलना करू. मग आला लिहा C तुलना करू. आता तुलना करत असताना आपण काय सांगणार, आता A ची किंमत, B ची किंमत आणि C ची किंमत. A बरोबर किती आहे, A बरोबर 1, B बरोबर किती आहे 2 आणि C बरोबर किती आहे 9. ठीक आहे, तर फॉर्म्युला आपल्याला माहीतच होता, काय होता, डेल बरोबर B² वजा 4AC आपण असा ठेवणार. ठीक आहे, तर B ची किंमत किती आहे 2, 2चा वर्ग वजा 4. A ची किंमत किती आहे 1 आहे, तर 1 ठेवा आणि C ची किंमत आहे 9, तर 9 ठेवा. ठीक आहे, 2चा वर्ग किती झाला 4. ठीक आहे, वजा तर पहा 4 1 4, 4 9 36. तर वजा 36 मधून 4 गेले तर वजा 32 उरले. ठीक आहे, डेलची किंमत किती उरली, वजा 32. तर वजा जर संख्या येत असेल तर आपण काय सांगणार, हे वास्तव संख्या नाही आहे, तर हे वास्तव संख्या नाही. तर आपण काय सांगणार, हे समीकरण वास्तव नाही. ठीक आहे, काय नाही आहे, वास्तव नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळालेलं आहे, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर मिळालेलं आहे. आणि आपला मेन प्रश्न क्रमांक 3 इथेच पूर्ण झालेला आहे. या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण प्रश्न क्रमांक 4 लगेच बघू. ज्या वर्ग समीकरणांची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करा. आपल्याला काय करायचं आहे, ज्या वर्गसमीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्गसमीकरणे तयार करायची. म्हणजे आपल्याला इथं मुळे दिलेली आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, वर्गसमीकरण तयार करायचं आहे. ठीक आहे, तर मग आता तुम्हाला मुळे कोणती दिलेली आहे, प्रश्न पहिल्यामध्ये 0 आणि 4 दिलेले आहे. मग आपण काय करू, आता पहा, समजा आपण काय केलं आहे, समजा आता काय केलं आहे, अल्फा बरोबर काय घेतला आहे 0 आणि बीटा बरोबर काय घेतला आहे 4. ठीक आहे, तर आता हे घेतला फॉर्म्युला. आपलं सूत्र काय आहे पण याच्यातलं, अल्फा प्लस बीटाचं काय सूत्र आहे, मुळांचं सांगा. मग काय, अल्फा प्लस बीटा. ठीक आहे, अल्फा प्लस बीटा. तर काय व्हायला लागलं आहे, अल्फा प्लस बीटा, अल्फाची किंमत आणि बीटाची किंमत माहिती आहे म्हणून काय केलं आहे, 0 अधिक 4 ठेवला तर उत्तर किती यायला लागले 4. आणि परत कोण आहे, अल्फा इंटू बीटा हे पण आहे. तर अल्फा इंटू बीटा, तर अल्फाची किंमत 0 आहे आणि बीटाची किंमत 4 आहे. तर 0 गुणिले 4 काय व्हायला लागले, इथं काय व्हायला लागले 0 व्हायला लागले. ठीक आहे, तर मग आपल्याला काय करायचं आहे, वर्गसमीकरण तयार करायचं आहे. तर वर्गसमीकरण मिळवणारे सूत्र, तर वर्गसमीकरण मिळवणारे सूत्र आपल्याला काय करायला लागेल, ते सूत्र वापरावं लागेल, कारण आपल्याला वर्गसमीकरण मिळवायचं आहे. काय सूत्र होतं पहा, आठवा, x चा वर्ग वजा अल्फा प्लस बीटा
इंटू यक्स अधिक अल्फा इंटू बीटा बरोबर 0. हे तर काय आपल्याला वर्ग समीकरण मिळवणारं सूत्र आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर मग पहा यक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती काढलेली आहे मी 4 काढलेली आहे, ब्रॅकेटच्या बाहेर यक्स अधिक अल्फा इंटू बीटा काय मिळालेला पहा अल्फा इंटू बीटा 0 इंटू 4 0 झाला, मग हे 0 बरोबर 0. तर इथं काय लिहाल तुम्ही पहा यक्सचा वर्ग अधिक आता पहा यक्सचा वर्ग वजा 4x वजा 4x वजानं गुणल्यानंतर वजा 4x अधिक 0 बरोबर 0. या 0ला लिहिलं काय नाही लिहिलं काय सारखंच. पहा कसं होईल मग यक्सचा वर्ग वजा 4x बरोबर 0. या प्रकारे आपल्याला उत्तर मिळणार. पहा तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे चौथ्यातील प्रश्न पहिला काय केलेला आहे सोडवलेला आहे आणि आपल्याला वर्ग समीकरण काय केलेलं आहे मिळवलेलं आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे दुसरा प्रश्न पण काय करायचा आहे सोडवायचा आहे. तर इथं काय होईल अल्फाची किंमत किती होईल मग 3 आणि बीटाची किंमत काय व्हायला लागली वजा 10. ठीक आहे 3 आणि वजा 10 झाली. तर मग आपण काय सांगणार अल्फा प्लस बीटा बरोबर. तर अल्फाची किंमत किती आहे मग इथं आता 3 आहे, तर इथं 3 ठेवली अधिक आणि इथं किती ठेवणार होता बीटाची किंमत वजा 10. तर उत्तर काय व्हायला लागलं मग पहा आता वजा 3 अधिक वजा 10. ठीक आहे. तर उत्तर काय व्हायला 10 वजा 10तून 3 गेले वजा 7. मग अल्फा प्लस बीटा काय मिळाला तुम्हाला वजा 7 मिळाला. मग पुढे पहा अल्फा इंटू बीटा काय व्हायला लागलं अल्फा इंटू बीटा अल्फाची किंमत 3 आहे बीटाची किंमत वजा 10 आहे. तर उत्तरात काय व्हायला लागले याचं उत्तर काय आलं 3 गुणिले वजा 10 वजा 30 आले वजा 30 मिळालं. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं परत वर्ग समीकरण मिळवणारे सूत्र वर्ग समीकरण मिळवणारे सूत्र. ठीक आहे. मग ते वापरू आपण मिळवणारे सूत्र. तर मग ते वर्ग समीकरण लिहून घ्या. काय सूत्र काय आपलं वर्ग समीकरणावाला मिळवणारं यक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटा आणि ब्रॅकेटमध्ये यक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. ठीक आहे झालं. मग यक्सचा वर्ग वजा अल्फा प्लस बीटाची किंमत किती आहे आता वजा 7 आहे, हे वजा 7 ब्रॅकेटच्या बाहेर यक्स अधिक अल्फा इंटू बीटा किती आला वजा 30 आला ब्रॅकेटमध्ये आणि बरोबर 0. तर ठीक आहे लिहून घ्या बरोबर यक्सचा वर्ग वजा वजा काय झाला अधिक 7x आणि अधिक वजा काय व्हायला लागला वजा 30 बरोबर 0. तर अशा प्रकारे काय करायला लागलो आपण इथे पण काय करायला एक वर्ग समीकरण मिळवायला लागलो. तर अशा प्रकारे आपण काय केलं पहिला आणि दुसरा प्रश्न काय केला इथं सोडून घेतलाय. ठीक आहे. तर दोन्ही प्रश्नाचेच काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर यामधीलच तिसरा आणि चौथा बघूया. ठीक आहे. पण तिसरा सोडून तर आपल्याला काय करायचं आहे आधीच्या सारखंच. ठीक आहे. तर किती दिलेली आहे आपल्याला 2 दिलेली आहे, किती दिलेली आहे वजा 2 दिलेली आहे. तर आपण काय करत होतो अल्फा प्लस बीटा होतो. तर अल्फा प्लस बीटा काय केले मग पहा अल्फा प्लस बीटा काय 1/2. ठीक आहे. अधिक बीटाची किंमत किती आहे 1/2 पहा अधिक वजा काय वजा 1/2 झाला आता हा. ठीक आहे. तर पुढे अल्फा इंटू बरोबर आता इथं इंटू बीटा अल्फा मध्ये दिली तर काय अल्फा 1/2 काय वजा 1/2. ठीक आहे. किमती दिलेल्या आहेत पहा 1 नंतर 1 होणार आहे 2 नंतर 4 तर काय होणार आता इथे तर वजा 1/2. ठीक आहे. तर वर्ग मिळवणारे सूत्र काय होईल समीकरण मिळवणारे सूत्र. ठीक आहे मिळवणारे सूत्र आपण काय मग आता सूत्र काय होतं बरं यक्सचा इन ब्रॅकेट प्लस बीटा ब्रॅकेट कंप्लीट प्लस अल्फा बरोबर 0. यक्सचा पहा अल्फा प्लस किंमत किती आहे बीटाची किंमत किती आहे 0 आलेली आहे. काय करू 0. ठीक आहे आलेला आहे पहा अधिक वजा. ठीक आहे 0 यक्स अल्फा इंटू बीटा किती आहे वजा 4/4 बरोबर त्याला बरोबर लिहून घेऊ. याचा वर्ग वजा पहा आता इथं पहा अधिक वजा लागला वजा हे 0 चालते अधिक वजा काय झाला आता वजा 1/4 0. तर आपल्याला किंमत काय मला लिहायचंच असेल तर याचं लिहून घ्या काय व्हायचा वर्ग वजा 1/4 बरोबर 0. तर हे किंमत काय केली या उत्तराची आली. ठीक आहे. प्रकारे हा प्रश्न काय झाला इथं पूर्ण झाला. तर यानंतर करूयात प्रश्न चौथा सोडवून घेऊयात. इथं हा तुम्हाला अल्फा काय दिलेली आहे 2 वर्गमुळात 5 त्याची किंमत किती दिलेली आहे अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे. काय करणार अल्फा प्लस बीटा तर अल्फा 2 वजा वर्गमुळात अधिक आता किती आहे 2 अधिक वर्गमुळात 5. ठीक आहे. आता इथं वजा आणि अधिक वर्गमुळात काय झाला कटला अधिक 2 काय झाला तर अल्फा प्लस किती आली. ठीक आहे. सांगा अल्फा इंटू बीटा काय होईल आता अल्फा इंटू करायचा आहे तर 2 वजा वर्ग 5 गुणिला परत काय व्हायला लागलंय 2 वजा अधिक वर्गमुळात 5. तर आता काय करायचा गुणाकार करून घेऊ. तर आता गुणाकार करता काय व्हायला लागलं पहा प्लस मायनसमध्ये तसं लक्षात येत नसेल तर या ब्रॅकेटला गुणून घ्या पहिल्या 2 न. ठीक आहे. 2 अधिक वर्गमुळात 5 नंतर वजा
वर्गमुळात ब्रॅकेटमध्ये काय 2 अधिक 5 ब्रॅकेट कम परत काय करा या 2 ने 2 दोन्ही अधिक 2 वर्गमुळात 5 लागून वर्गमुळात 5 मग वजा आणि हे 2 आहे तर परत वर्गमुळात 5 वजा ना गुणलं होतं आपण ठीक आहे. तर अधिक काय होईल इथं आता वजा वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात सारखा काय झाला ठीक आहे. मग आपण यात अधिक वर्गमुळात 5 आणि वजा वर्गमुळात 5 कटला काय 4 आणि वजा आता 2 स्क्वेअर वर्गमूळ कटला तर इथं काय वजा 5 तर उत्तर वजा 5 मधून इथं काय आलं उत्तर 1 आलं. अल्फा इंटू बीटा काय मिळाली 1 मिळाली. समीकरणाचं सूत्र काय समीकरणाचे सूत्र काय व्हायला लागले एक्सचा वर्ग अल्फा बीटा प्लस अल्फा इंटू बीटा 0 एक्सचा वर्ग अल्फा प्लस बीटाची किंमत 4 आली तर हे 4x अधिक अल्फा इंटू बीटा किती आहे तर बरोबर 0. तर अशा प्रकारे काय केलं चौथा प्रश्न पण काय त्याचा सोडवून घेतला. तर अशा प्रकारे आपला प्रश्न पूर्ण झालेला आहे. नंतर आपण प्रश्न क्रमांक बघूयात. पहा प्रश्न क्रमांक 5 चालू आहे आपला. काय म्हणतोय पहा एक्सचा वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0. तर या दिलेल्या वर्ग समीकरणाच्या काय करायची आपल्याला मुळांची बेरीज ही त्यांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. तर k ची किंमत काय करायची आपल्याला इथं काढायची आहे. तर समीकरण काय दिलेलं आहे पहा एक्सचा वर्ग वजा 4kx अधिक k अधिक 3 बरोबर 0 ठीक आहे. तर हे समीकरण घेतल्यानंतर आपण काय करत होतो या समीकरणाची तुलना करत होतो. कोणासंग पण पहा ax सामान्य रूपासोबत करणार तर ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 c तुलना करू ठीक आहे. तर याची आपण काय करायला लागलो आता तुलना करत आहोत. तर मग मला सांगा a ची किंमत किती आली आता इथं 1 ठीक आहे. b ची किंमत आहे वजा 4k आणि c ची किंमत काय आहे k अधिक 3 हे पूर्ण घ्यायची k अधिक 3 ठीक आहे. तर आपण हे पूर्ण घेतल्यानंतर काय सांगत होतो पहा आपल्याला वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज सांगितली. वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज काय होती अल्फा प्लस बीटा आणि गुणाकार काय असतो अल्फा इंटू बीटा ठीक आहे. मग पहा अल्फा प्लस बीटा हा मुळांच्या बेरीजवाला सूत्र ठीक आहे. काय आहे मग वजा b छेद a ठीक आहे. तर हे सूत्र आहे. तर मग पहा वजा b ची किंमत पण काय आली आता इथं वजा 4k आणि छेद a ची किंमत किती आहे आपली 1 ठीक आहे. तर मग पहा वजा वजा झाला अधिक आणि खालचा 1 लिहिला काय नाही लिहिला काय सारखाच मग आला 4k ठीक आहे. तर मग दुसरा फॉर्म्युला काय होता अल्फा इंटू बीटा ठीक आहे. तर मग याचा फॉर्म्युला काय आहे पहा c छेद a ठीक आहे. तर मग पहा c ची किंमत किती दिलेली आहे इथं k अधिक 3 आणि a ची किंमत किती आहे 1 तर याच्या खालचा 1 लिहिला काय आणि नाही लिहिला काय सारखं म्हणून उत्तर काय मिळालं k अधिक 3 ठीक आहे. तर मग आपल्याला काय सांगितलं होतं इथं पहा वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज ही त्याच्या गुणाकाराच्या काय असली पाहिजे दुप्पट असली पाहिजे. मग बेरीज काय म्हणली होती अल्फा प्लस बीटा मुळांची गुणाकार काय होता अल्फा इंटू बीटा. तर या गुणाकाराच्या किती पट सांगितली त्यानं 2 पट सांगितली म्हणून याच्या समोर काय लिहिला मी 2 लिहिला ठीक आहे. तर अल्फा प्लस बीटाची किंमत काय आली 4k आली 4k लिहिला तर हे 2 गुणिला तसाला तसा आणि अल्फा इंटू बीटाची किंमत काय आहे k अधिक 3 ठीक आहे समजलं. तर मग हे 4k जशाला तसा तर या 2 ने या ब्रॅकेटला गुणा 2 गुणिला k तर इथं काय व्हायला लागलं आहे 2k तर 2 गुणिला 3 तर बेत्रिक 6 तर आपल्याला काय करणार आता 2k ला तिकडल्या उजव्या बाजूकडे आणा 4k अधिक होता इकडे आला तर झाला वजा आणि इकडे आहे 6 तर 4k मधून 2k गेला 2k उरला आणि इकडे 6. तर मग पहा आता काय करशाल k ची किंमत काढायची आहे तर k बरोबर 6 आणि हा 2 गुणाकारातला तिकडे न्या तर कशात गेला तो भागाकारात. तर मग पहा बे बेत्रिक 6 तर k ची किंमत किती आली 3 आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हा 5वा प्रश्न काय केलेला आहे पूर्ण केलेला आहे. आणि या 5व्या प्रश्नाच्या आधी जो आपण 4था प्रश्न बघत होतो त्यामधील सब क्वेश्चन 4 मध्ये आपली थोडीशी मायनर मिस्टेक आहे तर ते बरोबर करून घ्या. उत्तर आपण अधिक 1 लिहिलं होतं तर खाली काय उत्तर यायला पाहिजे होतं त्या समीकरणामध्ये पहा 4 वजा 5 असं होतं तर आपलं उत्तर यायला पाहिजे होतं वजा 1 4था सब क्वेश्चनमध्ये. तर ते चूक तुम्ही बरोबर करून घ्या ठीक आहे. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6 बघूयात. प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे पहा. प्रश्न 6 काय सांगतोय जर अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 तर या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग पहिला आपल्याला काय करायचं आहे त्याची किंमत काढायची आहे. आणि दुसऱ्या प्रश्नात काय सांगलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब
च्या किमती काढा. म्हणजे तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत काढायची आहे आणि दुसऱ्यामध्ये काय अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची पण काय करायची आहे किंमत काढायची आहे. तर ह्याचे दोन्ही पण फॉर्म्युले आपण काय शिकलेले होते. तर पहा, आठवत नसेल तर आपण इथं बोर्डवर लिहून घेतलेले आहे. तर प्रश्न काय दिलेला आहे पहा, याच्यामध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचं काय दिलेलं आहे फॉर्म्युला लिहून पहा. आता दोघांचा कॉमन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि वजा 2 इंटू अल्फा इंटू बीटा आणि क्यूबवाला फॉर्म्युला काय दिलेला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. सो इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब वजा 3 अल्फा इंटू बीटा आणि इंटूमध्ये पहा अल्फा प्लस बीटा. हे आपल्याला काय केलेले आहे तर दोन फॉर्म्युले दिलेले आहेत. या दोन फॉर्म्युल्याचाच उपयोग करून काय करायचं आहे आपल्याला या दोघांच्या काय करायच्या आहेत किमती काढायच्या आहेत. ठीक आहे. तर मग आपण पहिले काय करून घेऊया, समीकरणाला इथे काय करूयात लिहून घेऊया. तर वायचा वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0. जसं आपण याची तुलना करून घेऊया सामान्य रूपासोबत. तर सामान्य रूप काय होता आपला ax चा वर्ग अधिक bx बरोबर अधिक bx अधिक c बरोबर 0. ची तुलना करू. ठीक आहे. तर आपण काय करायला याची आता तुलना करूयात. तर तुलना करत असताना आपण काय सांगणार a ची किंमत सांगणार. तर a ची किंमत किती आहे 1, b ची किंमत आहे वजा 2 आणि c ची किंमत किती आहे वजा 7. तर ह्या आपण किमती लिहिल्यानंतर काय करतो तो आपल्याला दोन मुळं दिलेली आहेत बेरजेवाला आणि गुणाकारवाला. तर मग पहिला फॉर्म्युला काय होईल आपला अल्फा प्लस बीटा. तर अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आपण मुळाचा शिकलेला आहे काय होता वजा b छेद a. तर मग मला सांगा वजा b ची किंमत किती आहे इथं आता वजा 2. हे वजा 2 ठेवून द्या आणि a ची किंमत पहा a ची किंमत किती आहे 1 आहे. तर हे 1 ठेवली तर वजा वजा काय होईल अधिक आणि खालचा एक लिहिला काय नाही लिहिला काय सारखाच. ठीक आहे. डबल दुसरा फॉर्म्युला कोणता होता मग आपला अल्फा इंटू बीटाचा. तर काय होता फॉर्म्युला c छेद a. तर c ची किंमत किती आहे वजा 7 आणि a ची किंमत किती आहे 1. तर मग पहा वजा 7 उत्तर राहील, खालचा एक लिहिला काय आणि नाही लिहिला काय सारखाच राहील. ठीक आहे. तर आपल्याला पहिलं काय काढायला सांगितलेलं आहे, कशाची किंमत काढायची आहे अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग याच्या किमती काढायच्या आहेत. आता यांचा फॉर्म्युला काय सांगितला होता मी तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे पहा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा वर्ग. काय फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा वर्ग वजा 2 इंटू अल्फा इंटू बीटा 2 इंटू अल्फा इंटू बीटा. तर या जागी काय करणार आता हे जे दोन किमती काढलेले आहेत तुम्ही अधिकवाली आणि गुणाकारवाली तर ते काय करणार याच्यात आपण ठेवणार आहोत. ठीक आहे. तर मग काय करायचं ह्या किमती ठेवा. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली 2 आली. तर 2 आणि ब्रॅकेटचा वर्ग आहे ब्रॅकेटचा वर्ग वजा हा 2 गुणिला आहे तर 2 अल्फा इंटू बीटा म्हणजे गुणाकारामध्ये किंमत किती आलेली आहे वजा 7. तर हे वजा 7 इथं ठेवली. तर मग पहा 2चा वर्ग किती झाला 4. ठीक आहे. वजा तर 2 7 14 हे झालं वजा 14. तर पहा वजा वजा काय होईल आता इथं अधिक 14. तर 14 आणि 4 किती झालं 18. तर पहा अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग याचं किंमत किती मिळालेली आहे आपल्याला 18 मिळालेली आहे. तर पहा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची किंमत मिळाली 18. ठीक आहे. तर आपण हे पहिली व्हॅल्यू काढली. यानंतर काय करूया त्याच्यातली दुसरी व्हॅल्यू काढून घेऊया. ठीक आहे. पहा काय फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. यांचा फॉर्म्युला काय दिला होता इथंच पहा लिहून आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेटचा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ठीक आहे. हे आपण फॉर्म्युला घेतलेला आहे. तर याच्यात काय करायचे आहे किमती ठेवायच्या आहेत. पहा अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे आपला 2. तर या 2चा ब्रॅकेटचा क्यूब कारण वर एक क्यूब आहे म्हणून घन आहे म्हणून. ठीक आहे. तर हे 3 गुणिला अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा किती दिलेला आहे वजा 7. ठीक आहे. आणि अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे 2. ठीक आहे. मग पहा 2चा क्यूब किती झाला 8. पहा वजा 3 7 21 वजा वजा काय झाला इथं अधिक. आता पहा 21 लिहिला आता 3 7 21 आणि हा गुणाकारत आहे 2. ठीक आहे. हे 8 अधिक 21 गुणिला 2 पहा किती व्हायला 21 गुणिला 2 पहा 2 1 2 आणि 2 2 4. तर किती आलं 42. 42 आणि हे 8 किती किंमत मिळायला लागली तुम्हाला 50. म्हणजे तुम्ही काय सांगली अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची किंमत सांगितली 50. ठीक आहे. आणि अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग बरोबर 18. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण प्रश्न क्रमांक 6 इथे बघितलेला आहे आणि यामधल्या दोन्ही किमती काय केलेल्या आहेत आपण काढलेल्या आहेत. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतरचा यामधील 7वा प्रश्न बघूयात. द्या आपला प्रश्न क्रमांक 7 शेवटचा प्रश्न चालू आहे. खालील प्रत्येक वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील
तर केची किंमत काढा. आताच मी तुम्हाला मुळांच्या स्वरूपामध्ये पण तिन्ही अटी शिकवलेल्या आहेत, तिन्ही फॉर्म्युले सांगितलेले आहेत त्याचे. ठीक आहे. आपल्याला काय सांगायला दिलेले मुळे काय आहेत म्हणते, वास्तव व समान आहेत असतील म्हणते. असतील तर वास्तव व समान म्हणजेच काय, तुम्हाला b² वजा 4ac बरोबर काय सांगितलेलं आहे, 0 असेल तर, म्हणजे डेल बरोबर काय आहे तुमचा 0. आपण या b² वजा 4लाच काय म्हणत असतो, डेल म्हणत असतो. म्हणजे डेल बरोबर काय सांगायचं आपल्याला, 0 असेल अशी कंडिशन असेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या टायमाला केची किंमत काय करायची आहे, काढायची आहे. तर त्याआधी आपण काय करत असतो, दिलेलं समीकरण पहिले काय करू, जशाला तसं लिहून घेऊयात. ठीक आहे. आणि नंतर काय करूयात, याची तुलना करूयात. ax² अधिक bx अधिक c बरोबर 0, c तुलना करू. ठीक आहे. तर आता तुलना करत असताना काय सांगणार आपण, आता परत काय सांगणार, यामध्ये a ची किंमत, b ची किंमत आणि c ची किंमत. a ची किंमत किती आहे 3, b ची किंमत किती आहे k आणि c ची किंमत किती आहे 12. ठीक आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आपल्याला 8 काय सांगितली त्यानं, की प्रत्येक समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर. मग आता वास्तव व समान असतील तर सांगायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला ते गोष्ट धरून काढायचं आहे आपल्याला उत्तर. ठीक आहे. मुळे काय सांगलेलं आहे त्यानं, मुळे वास्तव व समान असतील तर. ठीक आहे. असतील तर. ठीक आहे. आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे मग सांगा आता मला, काय, डेल बरोबर b² वजा 4ac. ठीक आहे. तर डेल बरोबर काय व्हायला लागलं आहे मग, आता पहा एक मिनटं, हे इथं लिहू नका, सध्या आपण काय करू, डेलच काढून घेऊया. ठीक आहे. तर आपण काय करू, डेल बरोबर b² वजा 4ac. तर डेलची किंमत आता आपल्याला ठेवलेली आहे b², कारण आपण बराबरीत ठेवलेला आहे. तर b² b किती दिलेला आहे आपल्याला इथं, k. तर k² वजा 4, a ची किंमत किती दिलेली आहे 3 आणि c ची किंमत किती दिलेली आहे 12. ठीक आहे. लिहिलं, k² वजा 4 त्रिकम 12 आणि इथं पण काय आहे, गुणाकारात पण 12. तर k² वजा 12 आणि हा गुणाकारात 12, 12 ने 12ला गुणलं तर काय झालं 144. आता डेल बरोबर काय मिळालं तुम्हाला, k² वजा 144 मिळालं. ठीक आहे. तर आपण काय करू, आता आपल्याला काय सांगितलं होतं, हे तर डेलची किंमत मिळाल्यानंतर काय लिहिणार मी, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर. आता काय लिहिणार, सिन्स वर्ग समीकरणांची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे काय सांगायला, आता वास्तव व समान असतील तर. काय सांगायचं आहे, वास्तव व समान असतील तर. ठीक आहे. असतील तर आपण काय सांगणार, जर समान असतील तर काय सांगणार, की डेल बरोबर काय आहे 0 आहे. हे आपल्याला वास्तव व समान मुळांच्या स्वरूपाची 8 आहे. तर मग मी काय सांगणार, डेलची किंमत किती काढलेली आहे, डेल काय आपला k² वजा 144 बरोबर 0. तर मग पहा k² आहे आणि हा 144 आहे. तर k² जशाला तसाच ठेवला. ठीक आहे. तर 144 हे कोणाचा वर्ग निघते, 12चा निघते. का, 12चा वर्ग निघते. म्हणून मी काय करेल, जसं इथं k² आहे म्हणून याला पण काय करेल, वर्गाच्या स्वरूपात मांडेल. तर हे कोणाचा वर्ग व्हायला लागलं, 12चा आणि बरोबर 0. ठीक आहे. तर मग पहा आपण काय करूयात, आता k² आणि वजा 12चा वर्ग झाला. तर आता काय मिळालं पहा, k² वजा 12चा वर्ग बरोबर 0. तर आता इथं तुम्हाला एक फॉर्म्युला लागेल, आठवत असेल तर पहा, नसेल तर इथं आपण लिहून घेऊयात. आठवते का कोणाला, a² वजा b². काय फॉर्म्युला घालता, a अधिक b आणि a वजा b. तर हे फॉर्म्युला काय करावं लागेल आपल्याला, इथं वापरावं लागेल. कारण पहा k² आणि 12चा वर्ग, तर आपण a आणि a² वजा b² घेतला तर त्याचं विस्तारित रूप काय व्हायला लागलं, a अधिक b आणि a वजा b. ठीक आहे. तर मग मला सांगा, आता इथं काय करशाल तुम्ही, आता पहिले काय करशाल, k अधिक 12 आणि सांगा k वजा 12 बरोबर 0. लक्षात आले. मग आपण काय करू, हा 0 दोघांना वेगळा लावूयात. मग सांगा k अधिक 12 बरोबर 0 आणि k वजा 12 बरोबर 0, दोघांना 0 वेगळा लावून टाकलाय. तर मग मला सांगा, इथं k ची किंमत काय आली, आता अधिक 12 तिकडे गेला तर काय झालं आहे वजा 12 आणि k बरोबर वजा 12 तिकडे गेला तर काय झालं आहे अधिक 12. तर अशा प्रकारे आपण काय केले, मुळे काढलेली आहे. तर एक अधिकमध्ये आला आणि एक वजामध्ये आला. तर 7व्या प्रश्नातील आपण प्रश्न क्रमांक 1 आपण पूर्ण केलेला आहे. ते पाहून घ्या, व्यवस्थित लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूयात. या प्रश्न क्रमांक 7 मधील शेवटचा प्रश्न क्रमांक 7 मधील आपण शेवटचा प्रश्न बघत आहोत. काय दिलेला आहे, kx ब्रॅकेटमध्ये x वजा 2 अधिक 6 बरोबर 0.
तर पहिले काय करू, याला सामान्य रूपामध्ये या समीकरणाला काय करूयात, बनवून घेऊयात. ठीक आहे. तर के एक्सनं काय करा, या ब्रॅकेटला काय करून घेऊयात, गुणून घेऊयात. के एक्स गुणिले एक्स काय व्हायला लागलं, के एक्सचा वर्ग वजा के एक्सनं वजा 2ला गुणलं तर काय व्हायला, वजा 2 के एक्स आणि हा अधिक 6 जशाला तसा बरोबर 0. ठीक आहे. तर आपण परत काय करूया, समीकरणाची सामान्य रूपासोबत काय करूयात, तुलना करूयात. ए एक्सचा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. सी तुलना करू. ठीक आहे. तर तुलना करत असताना आपल्याला काय मिळत असते, ए बी सीच्या किमती मिळते का, तर इथं एची किंमत काय व्हायला लागली, के व्हायला लागली. ठीक आहे. बीची किंमत काय व्हायली, वजा 2 के आणि सीची किंमत किती झाली, इथं 6 झाली. ठीक आहे. आपण हे लिहिल्यानंतर काय सांगलं होतं, डेल्टा बरोबर बी² वजा 4ac हा आपला फॉर्म्युला. ठीक आहे. तर मग आता काय करणार, बीची किंमत किती दिलेली आहे पहा, वजा 2k आणि त्याचा आपण काय करू, वर्ग वजा 4. एची किंमत किती दिलेली आहे, के दिलेली आहे, तर के ठेवली आणि सीची किंमत दिलेली आहे 6, तर हे 6 ठेवून दिली. तर मला सांगा वजा 2kचा वर्ग किती झाला, 4 आणि हा केचा वर्ग वजा या 4नं 6ला गुणलं तर साइन चौक 24 आणि हा के. तर पहा आता इथंच लक्षात घ्या, इथंच कॉमन काढून घेऊयात. 4kचा वर्ग आहे आणि इथं 24 आहे, तर सरळ 4नं या 24ला भाग पडायला, म्हणून आपण काय केलं, 4 आणि या k² मधला एक के आपण बाहेर काढला तर मधात एक के उरला आणि वजा 4 सखत 24 झाले बरोबर, म्हणून मधात काय उरला 6 बरोबर. म्हणजे डेल्टाची किंमत काय मिळाली, डेल्टा बरोबर 4k इन ब्रॅकेट k - 6. ठीक आहे. तर मग आपल्याला काय सांगलं की समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर, म्हणून मी काय म्हणलं पहा, समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर. ठीक आहे. समान असतील तर म्हणजेच काय सांगणार, मग आपण समान असतील तर काय सांगायचं होतं आपल्याला, मग काय म्हणलं पहा, बी² किंवा असं लिहा, डेल्टा बरोबर 0 सांगायलो, म्हणजे डेल्टा काय होता आपला, बी² वजा 4ac बरोबर 0. तर बी² वजा 4ac ची किंमत काय काढली तुम्ही, हेच डेल्टा म्हणजे तेच आहे. तर सांगा काय काढलेली आहे, 4k आणि k वजा 6 बरोबर 0. ठीक आहे. तर मग काय करा, हा 0 जो दिलेला आहे तो सेपरेट लावा दोन्ही याला, म्हणजे 4kला आपण 0 वेगळा लावला आहे आणि हा ब्रॅकेटमध्ये k वजा 6 आहे त्याला पण काय केलं आहे, 0 वेगळा लावला आहे. ठीक आहे. तर मग सांगा आता हा केची किंमत काढायची आहे, तर 0/4 काय झाला 0, तर ही तर किंमत केची 0 झालीच. ठीक आहे. तर आता इकडे पहा, के बरोबर काय होईल, वजा 6 तिकडे गेला तर काय मिळेल, अधिक 6. तर आपल्या अशा प्रकारे आपल्याला काय केलं, दोन्हीही केच्या किमती मिळाल्या. तर अशा प्रकारे आपली सराव संच 2.5 इथेच कंप्लीट झालेली आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि सोबतच चॅनलचं बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील. धन्यवाद.